हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील चॅप्टर नंबर 2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. या चॅप्टरमधील आज आपण पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फिमेल पार्ट, जो की आहे फ्लावर्समधला. फर्स्ट पार्टमध्ये आपण मेल पार्टबद्दल सगळं काही पाहिलं होतं, म्हणजेच मेल ऑर्गनबद्दल आपण सगळं काही पाहिलं होतं. याचे 3 प्रकार पडतात. दॅट इज सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं अँथर, मध्ये आहे कनेक्टिव्ह आणि लास्ट आहे दॅट इज फिलामेंट. NCERT कनेक्टिव्ह बद्दल जास्त काही सांगत नाहीये, त्याच्यामुळे आपण ते डिटेलमध्ये नव्हतं पाहिलं. बट कनेक्टिव्हचा एक फंक्शन आपण पाहिलं होतं की कनेक्टिव्ह जे आहे ते 2 लोब्सला अटॅच करून ठेवायचं काम करतं, अँथरच्या 2 लोब्सला. ओके, नेक्स्ट आपण पूर्ण पॉलन ग्रेनचं स्ट्रक्चर वगैरे पाहिलं होतं आणि त्यासोबतच मेल गॅमेट्स कसे तयार होतात ते देखील आपण पाहिलं होतं. आणि आज आपण पाहणार आहोत फिमेल पार्टबद्दल. फिमेल पार्टला आपण म्हणणार आहोत पिस्टिल. पिस्टिलमध्ये काय काय येतं? एक तर सगळ्यात पहिल्यांदा स्टिग्मा, दुसरा पार्ट आहे ते म्हणजे स्टाईल आणि थर्ड पार्ट आहे ते म्हणजे ओव्हरी. प्रत्येक पार्टबद्दल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर काही विसरला असाल तर कालच्या व्हिडिओनुसार हे आहे पूर्ण स्टिग्मा. लेट मी इरेज दिस ऑल. हे आहे पूर्ण स्टिग्मा. हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत स्टाईल. हा जो खालचा पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत ओव्हरी, ज्याच्या आतमध्ये असणार आहेत ओव्ह्यूल्स. ओके, सो अशा पद्धतीने हा आहे फिमेलचा पार्ट, ज्याला आपण म्हणतो गायनोशियम. गायनोशियम सोबतचं एक अजून नाव आहे ज्यानुसार आपण याला पिस्टिल देखील म्हणतो. ओके, सो 2 नाव आहेत. पिस्टिल म्हणजे पण हेच आहे, गायनोशियम म्हणजे पण हेच आहे आणि हाच फिमेल पार्ट सुद्धा आहे. सो आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल, कारण त्यामध्ये आपण सगळ्या काही बेसिक गोष्टी एकदम डिटेलमध्ये पाहिल्या होत्या. आणि तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन मे बी होऊ शकतं, बट लेट अस सी. नेक्स्ट आहे ते म्हणजे मेगास्पोरॅन्जियम, ज्याला ओव्ह्यूल असं म्हणतात. आणि नेक्स्ट आहे एम्ब्रिओसॅक. ज्याप्रमाणे मेल बॉडीमध्ये आपण पोलन ग्रेन्सला मेल गॅमॅटोफाइट म्हटलं होतं, त्याप्रमाणे फिमेल गॅमॅटोफाइट आहे ते म्हणजे एम्ब्रिओसॅक. गॅमेटोफाइट, येस, आजची स्पेलिंग बरोबर आहे. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे फिमेल गॅमॅटोफाइट. आता या ठिकाणी फिमेल गॅमॅटोफाइट सुद्धा हॅप्लॉइड स्टेटमध्ये आहे. कोणतेही गॅमॅटोफाइट हे नेहमी हॅप्लॉइड स्टेटमध्ये असतं, सगळे स्पोर्ट्स नेहमी डिप्लॉइड स्टेटमध्ये असतात. सो लेट अस स्टार्ट विथ गायनोशियम. मित्रांनो, फर्स्ट टाइम अनअकॅडमी एक ऑफलाईन टेस्ट ऑर्गनाईज करत आहे, ज्या टेस्टचं नाव आहे अनसॅट. ओके, अनसॅट म्हणजेच काय? अनअकॅडमी नॅशनल स्कॉलरशिप ॲडमिशन टेस्ट. ही टेस्ट होणार आहे 40 सिटीजमध्ये. सो बेसिकली आता ही टेस्ट कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये होणार आहे, कुठे होणार आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. टेस्ट कधी होणार आहे तर 4 जून टू 5 जूनच्या दरम्यान ही टेस्ट होणार आहे. टेस्टमध्ये तुम्हाला 90% स्कॉलरशिप मिळणार आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन्सवरती. त्यासोबतच पहिले जे काही 14 रँकर्स येतील त्यांना आयफोन मिळणार आहे आणि प्रत्येक जो कोणी टेस्टसाठी एनरोल करेल त्याला टी-शर्ट देखील मिळणार आहे अनअकॅडमीचा. सो बेसिकली तुम्हाला या ठिकाणी त्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी छोटीशी रजिस्ट्रेशन फी आहे, ती तुम्हाला पे करावी लागेल. ही टेस्ट फ्री नाही आहे, कारण ऑफलाईन टेस्ट असल्यामुळे अनअकॅडमीद्वारे ही टेस्ट फ्री नाही ठेवण्यात आलेली. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेबसाईटवरती तुम्ही जाणार आहात, खाली लिंक दिलेली आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर सगळं डिटेल्स वाचायचे आहेत की एक्झाम कधी आहे, तुम्हाला ॲडजस्ट होणार आहे का वगैरे. सगळं वाचल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी एनरोलमेंट करायचं आहे. एनरोलमेंट दरम्यान जर तुम्ही आपला कोड वापरला, म्हणजे जर तुम्ही सुहानी 10 कोड वापरला, तर तुम्हाला या ठिकाणी या टेस्टवरती जे काही अमाऊंट असेल एक्झामची एनरोलमेंटची, तर त्याच्यावरती तुम्हाला 10% ऑफ पाहायला मिळणार आहे. कोड तुम्हाला इथे पाहायला मिळत असेलच, तर हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती म्हणजे 2 जूनला. 2 जूनपर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट करता येणार नाही. आणि एनरोलमेंट करण्याआधी सगळे डिटेल्स नक्की चेक करा आणि मगच तुम्ही एनरोलमेंट करू शकता. बेनिफिट्स खूप जास्त आहेत आणि तुम्हाला टेस्टचा एक एक्सपिरियन्स देखील मिळेल. सो नक्की ट्राय करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड लेट अस मूव्ह टुवर्ड्स आवर चॅप्टर. गायनोशियम रिप्रेझेंट्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. सगळ्यात पहिल्यांदा असं काही नाहीये की प्रत्येक फ्लावरमध्ये एकच सिंगल पिस्टिल असेल. काही फ्लावर्समध्ये एकापेक्षा अधिक देखील पिस्टिल असतात. बेसिकली तुम्ही जर सीताफळ वगैरे पाहिलं तर त्याच्यामध्ये जे प्रत्येक ते दाणं आहे त्याला आपण फ्रुटलेट म्हणतो. तर प्रत्येक ते जे आतमधलं असतं, काय खातात ते, जे काय असेल ते, सो प्रत्येक जे आपण खाणार आहोत तर तो प्रत्येक दाणा हे प्रत्येक नवीन नवीन पिस्टिलपासून तयार झालाय. ओके, सो त्याच्यामुळे काही प्लांट्समध्ये एकापेक्षा अधिक देखील पिस्टिल असू शकतात, म्हणजे फ्लावर्समध्ये. सो जर एकापेक्षा अधिक पिस्टिल असतील त्याला आपण म्हणणार आहोत मल्टीकाल्पलरी, आणि जर एक पिस्टिल असेल त्याला आपण म्हणणार आहोत मोनोकाल्पलरी. अजून एक सांगायचं राहिलं की पिस्टिललाच आपण, ज्याला आपण गायनोशियम म्हणतो, त्याला आपण कार्पल सुद्धा म्हणतो. ओके, सो त्याच्यामुळे मल्टीकाल्पलरी म्हणजे खूप सारे कार्पल्स असणं आणि मोनोकाल्पलरी म्हणजे एकच कार्पल असणं.
आता तुम्ही मॉर्फोलॉजीमध्ये ऑलरेडी पाहिलं असेल की हे जे कार्पल्स आहेत तर ते इधर फ्युज्ड स्टेटमध्ये असतात किंवा फ्री स्टेटमध्ये असतात. जर ते फ्युज्ड स्टेटमध्ये असतील त्याला आपण सिनकार्पस म्हणणार आहोत, आणि जर ते फ्री असतील म्हणजे कुठेही फ्युजन काही नाही आहे, सगळे जे कार्पल्स आहेत तर ते फ्री स्टेटमध्ये आहेत, कोणीही कोणाला अटॅच नाही आहे, असं जर असेल तर त्याला आपण एपोकार्पस म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या डायग्राममध्ये पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये सगळे जे कार्पल्स आहेत तर ते एकत्र असे एक बंच पाहायला मिळतोय, हो की नाही. सो याला आपण म्हणणार आहोत फ्युज्ड कार्पल्स. सो हे काय आहे, सिनकार्पस आहे. ओके, सिनकार्पस ओव्हरी आहे आणि हे पूर्ण एक कार्पल असतं. असे सगळे कार्पल जर फ्यूज झाले तर त्याला आपण सिनकार्पस म्हणतो. आणि जर कार्पल्स फ्युज्ड स्टेटमध्ये नसतील म्हणजे सुटे सुटे असतील, फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सी डायग्राममध्ये सुटे सुटे म्हणजे एपोकार्पस स्टेज पाहायला मिळते. प्रत्येक कार्पल हे फ्युज्ड नाहीये, सुटा सुटा आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे आहे सिनकार्पस. सिनकार्पस पाहायला मिळणार आहे पपावर मध्ये, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. आणि एपोकार्पस पाहायला मिळणार आहे मायचेलियामध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट 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 कुठे गेलं, हां, each pistil has 3 parts, that is stigma, style and ovary. स्टिग्मा म्हणजे काय, लँडिंग प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी पोलन ग्रेन्स आहेत त्या ते येतात. सो हा आहे स्टिग्मा. हा आहे स्टिग्मा. आणि पोलन ग्रेन्स जे आहेत तर ते स्टिग्मावरती येतात. स्टिग्मा स्टिकी असतं, याच्यावरती शुगर सोल्युशन असतं आणि वॉटर असतं थोडंसं, जेणेकरून एकदा का पोलन ग्रेन्स आले की ते चिटकून बसावेत आणि जर्मिनेशन व्हावं यासाठी. ओके, सो दॅट्स वाय स्टिग्मा एक लँडिंग प्लॅटफॉर्म आहे फॉर दी पोलन ग्रेन्स आणि ते स्टिकी पण असतं. नेक्स्ट जो लॉंग इलॉंगेट स्लेंडर पार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं याला आपण म्हणणार आहोत स्टाईल. आणि त्याच्या खाली जो स्वॉलन पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत ओव्हरी. थॅलामस म्हणजे काय की ज्या ठिकाणी सगळे चारीचे चारी वरस, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये थॅलामस पाहिलं होतं की ज्या ठिकाणी 4 वरस म्हणजे एंड्रोशियम, गायड्रोशियम, कोरोला आणि कॅलिक्स अटॅच असतात त्याला आपण म्हणतो थॅलामस. ओके, सो तो खालचा पार्ट आहे थॅलामस. आता नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला हे जे ओव्हरी आहे तर ओव्हरीच्या आतमध्ये कॅव्हिटी पाहायला मिळेल. ओके, छोटीशी कॅव्हिटी असते तर त्या कॅव्हिटीला आपण म्हणणार आहोत ओव्हॅरियन कॅव्हिटी किंवा लोक्यूल. आता हे जे कॅव्हिटी आहे त्याच्या आतमध्ये प्लासेंटा पाहायला मिळतं. प्लासेंटा काय आहे की प्लासेंटावरती जे ओव्ह्यूल्स आहेत तर ते अटॅच होतात. सो बेसिकली तुम्हाला या ठिकाणी हे जे डी स्ट्रक्चर आहे तर ते ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे. हे जे ओव्ह्यूल्स आहेत तर ते या ठिकाणी फ्युनिकलच्या हेल्पने, हे एक फ्युनिकल म्हणजे एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे, या फ्युनिकलच्या हेल्पने ते प्लासेंटावरती असं अटॅच असतं. ओके, आणि हे प्लासेंटा कशामध्ये आहे, ओव्हरीच्या आतमध्ये आहे. एका ओव्हरीमध्ये खूप सारे ओव्ह्यूल्स सुद्धा असू शकतात, डिपेंड्स की ते फ्लावर कोणतं आहे, कसं काय आहे ते, बट खूप सारे सुद्धा असू शकतात. नेक्स्ट आहे, आपण प्लासेंटेशन बद्दल पाहिलं होतं मॉर्फोलॉजीमध्ये. तर प्लासेंटेशन म्हणजे काय की ओव्ह्यूल्स प्लासेंटावरती कशा पद्धतीने अरेंज्ड आहेत, मार्जिनल आहे, एक्साईल आहे, त्यानुसार प्लासेंटेशनचे प्रकार आपण पाहिले होते. जसं की फॉर एक्झाम्पल आपण वटाणा, काय म्हणतात त्याला, पी मध्ये आपण पाहिलं होतं की सगळे जे ओव्ह्यूल्स आहेत तर ते एका लाईनमध्ये अरेंज्ड आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण मार्जिनल प्लासेंटेशन म्हटलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे आहे ना, अच्छा या पेजवर आहे का, हां. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज अरायझिंग फ्रॉम द प्लासेंटा आर दी मेगास्पोरॅन्जिया कॉमनली नोन ॲज ओव्ह्यूल्स. प्लासेंटावरती काय अटॅच्ड असतात, हे आहेत ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल्सला दुसरं नाव आहे दॅट इज मेगास्पोरॅन्जिया. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन अँड ओव्हरी मे बी 1. कोणामध्ये असतं, व्हीटमध्ये, मँगो, पॅडी वगैरे, जे सगळे सिंगल सीडवाले जे पण फ्रूट्स आपण खातो त्याच्यामध्ये एकच ओव्ह्यूल असणार, कारण सीडच कशामध्ये कन्वर्ट होतं, ओव्ह्यूलमध्ये, आणि फ्रूट म्हणजे काय आहे, ओव्हरी. सो बेसिकली जे पण सगळे सिंगल सीडवाले फ्रूट्स आहेत त्या सगळ्यामध्ये एकच ओव्ह्यूल असतं, आणि जे सगळे मल्टिपल सीडवाले आहेत त्यांच्यामध्ये मल्टिपल ओव्ह्यूल असतात. सिम्पल, कॉमन का सेन्स. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ओव्ह्यूल हे काही फिमेल गॅमेट नाहीये. ओके, फिमेल गॅमेट याच्या आतमध्ये आहे नेम्ड ॲज एग सेल. ज्याप्रमाणे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं की पोलन ग्रेन हे मेल गॅमेट नाहीये, त्याच्या आतमध्ये मेल गॅमेट्स असतात. त्याचप्रमाणे ओव्ह्यूल हे मेल गॅमेट नाहीये. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असते आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एग सेल्स प्रेझेंट असतात जे की फिमेल गॅमेट आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे ओव्ह्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, तर त्यात आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठिकाणी एक स्ट्रक्चर पाहायला मिळते, हेच आहे आपलं ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर, आणि हा ओव्ह्यूल असा उलटा आहे. ओके, सो हे असे जे उलटी ओव्ह्यूल असतात म्हणजे याचा मायक्रोपायलर, हा जो मायक्रोपायलर एंड आहे हा वरती आहे आणि चलाझल एंड खाली आहे. तर असे जे उलटी ओव्ह्यूल असतात त्याला आपण म्हणतो ॲनाट्रोपस. आणि मोस्ट ऑफ द जे एंजिओस्पर्म्स आहेत ॲनाट्रोपस, त्या सगळ्या
एंजिओस्पर्म्समध्ये मोस्टली आपल्याला अॅनाट्रोपस ओव्हरी पाहायला मिळते, ओव्ह्यूल पाहायला मिळतं. सो बेसिक अॅनाट्रोपस कसं आहे, कॉमन आहे. युजली म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर आपण काही प्रकार पाहिले तर त्यामध्ये काही ठिकाणी चलाजावरती असतं, मायक्रोपाईल खाली असतं, तर असे काही याच्यामध्ये अजून प्रकार आहेत. बट एनसीईआरटी फक्त या ठिकाणी अॅनाट्रोपसचं डिस्कशन करते, त्याच्यामुळे आपण फक्त अॅनाट्रोपस पाहणार आहोत. तर बेसिकली आधी आपण स्ट्रक्चर पाहूया आणि मग आपण जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर ते रीड करणार आहोत. तर ही जी ओव्हरी आहे, हे जे ओव्ह्यूल आहे याच्यावरती 2 एंड आहेत. वरचा एंड आहे ज्याला आपण म्हणणार आहोत मायक्रोपायलर एंड, तुम्हाला या ठिकाणी होल लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळते. आणि हा जो खालचा भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत चलाजल एंड किंवा चलाजल पोल. ओके, आफ्टर दॅट अॅनाट्रोपसची स्पेलिंग चुकलेली आहे, POUS. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे तुम्हाला पाहायला मिळते याच्यानंतर सगळ्यात पहिलं कव्हरिंग. तर या कव्हरिंगला आपण म्हणणार आहोत इंटेग्युमेंट्स. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक तर आउटर इंटेग्युमेंट आणि एक तर इनर इंटेग्युमेंट. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे आतमधलं स्ट्रक्चर पाहायला मिळते इंटेग्युमेंटच्या आतमधलं, त्याला आपण म्हणणार आहोत न्यूसिलस. न्यूसिलस हे बेसिकली आतमध्ये तयार होणारं जे काय सीड असेल किंवा आतमध्ये तयार होणारे जे एक सेल आहे त्या सगळ्याला नरिशमेंट द्यायचं काम करणार आहे. त्याच्या आतमध्ये आहे एम्ब्रिओ सॅक, आणि एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं आणि याच्यामध्ये जे आहे तर ते एक सेल या ठिकाणी डेव्हलप होतं. तर त्याच्या आतलं स्ट्रक्चर आपण नंतर पाहूया, आधी आपण बाहेरची ओव्हरी पाहणार आहोत एम्ब्रिओ सॅकपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जो ओव्ह्यूल आहे तर हे ओव्ह्यूल प्लासेंटाला अटॅच असणार आहे आणि प्लासेंटाला अटॅच करण्यासाठी या ठिकाणी एक छोटंसं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण म्हणणार आहोत फ्युनिकल. एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे की जे प्लासेंटाला अटॅच करणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत फ्युनिकल. आणि ज्या पॉईंटवरती हे दोघं एकमेकांना अटॅच होणार आहेत त्या पॉईंटला आपण म्हणणार आहोत हायलम. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे स्ट्रक्चर्स आपण पाहिलेले आहेत. आता आपण डिस्क्रिप्शन रीड करूया. ओव्ह्यूलला आपण काय म्हणतो, मेगास्पोरॅन्जियम म्हणतो. दिस ओव्ह्यूल इज अ स्मॉल स्ट्रक्चर अटॅच टू दी प्लासेंटा बाय मीन्स ऑफ अ स्टॉक लाईक स्ट्रक्चर. त्या स्टॉक लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणतो फ्युनिकल. द बॉडी ऑफ ओव्ह्यूल फ्यूज विथ द फ्युनिकल इन द रिजन कॉल्ड एज हायलम, की ज्या ठिकाणी फ्युनिकल आणि ओव्ह्यूल अटॅच होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत हायलम. आणि या हायलम मधूनच फ्युनिकल बाहेर निघतं आणि हे फ्युनिकल जे आहे ते या ठिकाणी प्लासेंटाला अटॅच होतं. ओके, आणि ओवमला त्या ठिकाणी अटॅच करणार आहे. Thus हायलम रिप्रेझेंट द जंक्शन बिटवीन ओव्ह्यूल अँड दी फ्युनिकल. सो फ्युनिकल आणि ओव्ह्यूल या दोघांना जोडण्याचं काम कोण करणार आहे, हायलम. आणि ओव्ह्यूल आणि प्लासेंटा या दोघांना जोडण्याचं काम कोण करणार आहे, फ्युनिकल. ओके, त्याच्यानंतर हे जे ओव्ह्यूल आहे याच्यावरती 2 लेयर्स असतात, 2 किंवा एक, कितीही म्हणजे एक असेल किंवा एक तर 2 असतील. 2 प्रोटेक्टिव्ह एन्व्हलप्स असणार आहेत ज्याला आपण म्हणणार आहोत इंटेग्युमेंट, आउटर इंटेग्युमेंट आणि इनर इंटेग्युमेंट. इंटेग्युमेंट्स इन सर्कल्स म्हणजे इंटेग्युमेंटच्या आतमध्ये आहे, दॅट इज न्यूसिलस. हा जो मधला पार्ट आहे तो आहे न्यूसिलस. न्यूसिलस जे आहे एक्सेप्ट ॲट द टिप वेअर द स्मॉल ओपनिंग इज प्रेझेंट, ज्याला आपण मायक्रोपाईल म्हणतो. सो न्यूसिलस पूर्ण आहे या ठिकाणी, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे पूर्ण आहे न्यूसिलस. बट फक्त या ठिकाणी एक ओपनिंग प्रेझेंट आहे ज्याला आपण म्हणणार आहोत मायक्रोपायलर ओपनिंग. आणि मायक्रोपायलरच्या अपोजिट एंडला काय असणार आहे, चलाजा असणार आहे. चलाजा हा अॅनाट्रोपस ओव्ह्यूलचा बेसल पार्ट आहे. ओके, आता हे न्यूसिलस जे आहे तर इंटेग्युमेंटच्या आतमध्ये आहे. मास ऑफ सेल्स आहे न्यूसिलस. याच्यामध्ये अबंडंट असं फूड मटेरियल प्रेझेंट आहे की जे डेव्हलपिंग एग सेलला त्याच्यानंतर डेव्हलपिंग सीडला डेव्हलप होण्यासाठी फूड प्रोव्हाइड करणार आहे. लोकेटेड इन द न्यूसिलस इज द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकलाच आपण काय म्हणतो, फिमेल गॅमेटोफाइट, ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट असणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत एग. एग पण हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेटोफाइट पण हॅप्लॉइड आहे. आणि फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच एम्ब्रिओ सॅक वगळता न्यूसिलस, इंटेग्युमेंट्स, फ्युनिकल, हायलम, मायक्रोपायलर, पोल, चलाजा हे सगळं डिप्लॉइड आहे. फक्त आणि फक्त एम्ब्रिओ सॅक हॅप्लॉइड आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड ओव्ह्यूल हॅज जनरली अ सिंगल एम्ब्रिओ सॅक. ओके, ओव्ह्यूलमध्ये एकच सिंगलच जनरली, काही एक्सेप्शन्स पण आहेत. बट ओव्ह्यूलमध्ये जनरली एकच एम्ब्रिओ सॅक प्रेझेंट असतं आणि हेच परत मायक्रोस्पोर तयार करणार आहे. मायक्रोस्पोर काय आहे, कसं तयार होतं हे आपण नेक्स्ट पेजवरती पाहणार आहोत. सो बेसिकली मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच मायक्रोस्पोर तयार होणं. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल्स, याला आपण आता MMC म्हणणार आहोत. मगाशी आपण पोलॅन मदर सेल्सला PMC म्हटलं होतं, त्याचप्रमाणे हे आहेत MMC. मगाशी पोलॅन मदर सेल्स डिप्लॉइड होते, सो हे पण काय असणार आहेत, डिप्लॉइड असणार आहेत. ओके, सो MMC पासून मेगास्पोर तयार होणं याला आपण म्हणणार आहोत मेगास्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोर मेल्समध्ये असतं, मेगास्पोर फिमेलमध्ये असतं. ओके, मेगास्पोर्स हॅप्लॉइड आहेत आणि मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी मिओसिस होणार आहे.
Ovules generally differentiate a single megaspore, that is megaspore mother cell म्हणजेच MMC in the micropylar region. कोणत्या पार्ट वरती आहे? मायक्रोपायलर पार्ट वरती आहे. बेसिकली आधी आपण या डायग्राम्स मधून प्रोसेस समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि मग आपण डिस्क्रिप्शन रीड करूया. सो हे आहे मायक्रोपायलर एंड आणि आपण कशामध्ये आलेलो आहोत? आपण आहोत एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये. सो बेसिकली एम्ब्रिओ सॅकच्या बाहेर तुम्हाला सगळ्यांना न्यूक्लियस पाहायला मिळते. एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये म्हणजेच हा एक एम्ब्रिओ सॅक नावाचा पण एक सेल आहे. तो आता सध्या त्याला आपण एम्ब्रिओ सॅक नको म्हणायला, कारण अजून एम्ब्रिओ सॅक तयार नाही झालंय. ओके, मी जस्ट तुम्हाला लोकेशन कळावं यासाठी एम्ब्रिओ सॅक सांगितलेलं आहे. तर त्या लोकेशनवरती आता अजून एम्ब्रिओ सॅक तयार नाही झालंय, त्याची सुरुवात आपण आता पाहतोय. सुरुवातीला त्या ठिकाणी MMC म्हणजे मेगास्पोर मदर सेल असणार आहे, जे की 2N स्टेजमध्ये आहे. 2N स्टेजमध्ये आहे. ओके, याला आपण आता इथून पुढे MMC म्हणणार आहोत आणि हे सगळ्यात पहिलं सेल आहे की जिथून आता गॅमेट तयार होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर फर्स्ट मिओसिस होतं. फर्स्ट मिओसिसमध्ये या ठिकाणी 2 सेल्स तयार होणार आहेत, हॅप्लॉइड डिप्लॉइड. 2 सेल्स या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तर हॅप्लॉइड तयार होणार आहेत आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे या 2 सेल्समध्ये पुन्हा मिओसिस 2 होणार आहे आणि त्याच्यापासून या ठिकाणी 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार आहेत. ह्या 2 सेल्स पण हॅप्लॉइड आहेत. मिओसिसमध्ये हॅप्लॉइडच तयार होतं, मी मगाशी चुकून डिप्लॉइड म्हणाले. सो या ठिकाणी मिओसिसमध्ये 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात आणि या प्रत्येक हॅप्लॉइड पासून अजून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. अशा पद्धतीने एकूण 4 सेल्स या ठिकाणी तयार होणार आहेत आणि याला आपण मेगास्पोर टेट्राड म्हणणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण मायक्रोस्पोर टेट्राड पाहिलं होतं, जे की PMC पासून तयार झाले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी MMC पासून 4 सेल्स तयार होणार आहेत, ज्याला आपण मेगास्पोर. हे जे 4 सेल्स तयार झालेले आहेत यापैकी 3 सेल्स जे आहेत तर ते डिजनरेट होतात. कोणतेही 3 यामध्ये शक्यतो इकडचे 3 डिजनरेट होतात आणि एकच फक्त या ठिकाणी फंक्शनल असणार आहे. सो याचा अर्थ एकच फंक्शनल राहणार आहे जरी 4 डिव्हिजन झाले तरी. म्हणजे आपण पाहिलं होतं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की खूप सारे मायक्रोस्पोर आणि त्यापासून खूप सारे पोलन ग्रेन्स तयार होतात, मात्र फिमेल्समध्ये फक्त आणि फक्त एकच एक सेल तयार होणार आहे, ते पण एका मेगास्पोर पासूनच. बाकीचे 3 मेगास्पोर डिजनरेट होतात. ओके, स्वतः हे जे एक मेगास्पोर आहे ते एक मेगास्पोर पुन्हा डिवाइड होणार. सगळ्यात पहिलं मायटोसिस होणार आहे, आता मिओसिस नाही, या ठिकाणी होणार आहे मायटोसिस. इथून इथे झालं मिओसिस 1, मिओसिस 2, बट आता होणार आहे याच्यामध्ये मायटोसिस. मायटोसिस 1 झालं आणि 2 न्यूक्लियस या ठिकाणी तयार झाले. बेसिकली या ठिकाणी फक्त कॅरिओकिनेसिस होते, अजून सायटोकिनेसिस झालेलं नाहीये. सेकंड मायटोसिस झाल्या फर्स्ट मायटोसिस या ठिकाणी होणार आहे, मग होणार आहे सेकंड मायटोसिस, मग होणार आहे थर्ड मायटोसिस. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 3 मायटोसिस होतात आणि 3 मायटोसिसमुळे या ठिकाणी एकूण 8 न्यूक्लियस तयार होतात. अजूनही या ठिकाणी सायटोकायनेसिस नाही झालंय, फक्त आणि फक्त इथे झालेलं आहे कॅरिओकिनेसिस. आफ्टर दॅट हे 8च्या 8 न्यूक्लियस तयार झाल्यानंतर मग सायटोकिनेसिस होऊन प्रत्येक सेल जो आहे या ठिकाणी तो अशा पद्धतीने सेपरेट होणार आहे. तर हे 8 न्यूक्लियस मधले जे 3 न्यूक्लियस आहेत ते वरचा पार्ट तयार करतात, 3 न्यूक्लियस खालचा पार्ट तयार करतात आणि 2 न्यूक्लियस मध्ये असतात. चलाचल एंडकडे जाणारे जे न्यूक्लियस असतात तर ते 3 अँटीपोड्स तयार करतात, ज्याला आपण अँटीपोडल्स म्हणणार आहोत. त्याच्यानंतर मायक्रोपायलर एंडकडे जाणारे जे 3 न्यूक्लियस आहेत त्या 3 पैकी 2 जे आहेत त्या ते सिनर्जिड्स तयार करतात. त्यामधला एक जो आहे तर तो एग सेल तयार करतो आणि त्यामध्ये जे 2 मधले न्यूक्लियस होते तर ते या ठिकाणी पोलार न्यूक्लियर म्हणून मध्ये राहणार आहेत. हा एवढा मोठा आहे सेंट्रल सेल, म्हणजे हा सगळ्यात मोठा सेल आहे एम्ब्रिओ सॅक मधला आणि बाकीचे सगळ्यांनी काय केलेलं आहे, आपली आपली स्वतंत्र अशी सेल वॉल तयार केलेली आहे. ओके, सिनर्जिडच्या वरती तुम्हाला या ठिकाणी छोटंसं स्ट्रक्चर पाहायला मिळते, ज्याला आपण म्हणणार आहोत फिलिफॉर्म ॲपॅरेटस. या प्रत्येकाचं काहीतरी काम आहे, ती कामं आता आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या आधी आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे की कशा पद्धतीने MMC पासून म्हणजेच मेगास्पोर मदर सेल पासून जे की डिप्लॉइड स्टेटमध्ये होतं त्यापासून सगळ्यात पहिल्यांदा तर 2 म्हणजे मिओसिस 1 आणि मिओसिस 2 अशा पद्धतीने मिओसिस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर जे टेट्राड आहे मेगास्पोर टेट्राड म्हणजे 4 मेगास्पोर तयार झाले. त्यापैकी 3 मेगास्पोर जे आहेत ते डिजनरेट झाले, अर्थात मिओसिस झाल्यामुळे हे सगळे हॅप्लॉइड कंडिशनमध्ये होते. जे राहिलेलं फंक्शनल मेगास्पोर आहे त्याच्यामध्ये 3 वेळा मायटोसिस झालं आणि त्याच्यामध्ये 8 न्यूक्लियस तयार झाले. 3 न्यूक्लियसनी अँटीपोडल्स तयार केले ॲट दी चलाझल एंड. 2 न्यूक्लियसनी सिनर्जिड तयार केले ॲट दी मायक्रोपायलर एंड. त्याच्यामधल्या एका न्यूक्लियसनी एग सेल तयार केलं. 2 जे मध्ये न्यूक्लियस होते त्या दोघांनी मिळून जे मध्ये आहे पोलार न्यूक्लियर तर ते तयार केलं. तर अशा पद्धतीने 8 न्यूक्लियस आणि 7च सेल्स आहेत. तुम्ही जर या ठिकाणी ऑब्झर्व केला तर तुम्हाला पाहायला मिळेल की या 3 सेल्सवरती एक सेल मिळून 3 सेल्स खाली आणि हा मधला सेल मोठावाला. अशा पद्धतीने न्यूक्लियस 8 आहेत बट सेल्स मात्र 7च आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
इट इज द लार्ज सेल, कोणतं? सेंट्रल सेल. ओके, जे सेंट्रल सेल आहे ते लार्ज सेल आहे. द MMC अंडरगोज मियोटिक डिव्हिजन आणि आफ्टर दॅट त्यानंतर या ठिकाणी 4 मेगास्पोर तयार होणार आहेत. हे जे तयार झालेलं स्ट्रक्चर आहे, पूर्ण स्ट्रक्चर, याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रिओ सॅक आणि यालाच आपण म्हणणार आहोत फिमेल गॅमॅटोफाइट. याच्यामध्ये 4 मेगास्पोरपैकी एकच मेगास्पोर फंक्शनल असतं आणि अदर 3 जे आहेत ते डिजनरेट होतात. याच्यानंतर या ठिकाणी एकच स्पोर फंक्शनल आहे. दॅट्स वाय याला आपण मोनोस्पोरिक एंडोस्पर्म असं म्हणणार आहोत किंवा मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हणणार आहोत. व्हॉट विल बी द प्लॉइडी ऑफ द सेल्स इन द न्यूसिलस मधले सेल्स 2Nच्या फॉर्ममध्ये आहेत. MMC जे आहे तर ते पण डिप्लॉइड स्टेटमध्ये आहे. फंक्शनल मेगास्पोर N आहे कारण त्या ठिकाणी मिओसिस झाले. गॅमॅटोफाइट पण N स्टेटमध्ये आहे कारण मेगास्पोर पासूनच गॅमॅटोफाइट तयार झाले. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेट अस स्टडी द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ सॅक इन लिटल मोर डिटेल. थोडंसं आपण अजून डिटेलमध्ये पाहूया की एम्ब्रिओ सॅकचं डेव्हलपमेंट काय आहे. द न्यूक्लियस ऑफ द फंक्शनल मेगास्पोर डिवाइड्स मायटोटिकली आणि या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मायटोसिस होणार आहे आणि 2 न्यूक्लियस तयार होतात. सेकंड मायटोसिसने 4 न्यूक्लियस, थर्ड मायटोसिसने 8 न्यूक्लियस या ठिकाणी तयार होणार आहेत. फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन या ठिकाणी होणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत फ्री न्यूक्लिअर. या ठिकाणी अजून सायटोकेनेसिस नाही झालंय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि इमिडिएटली या ठिकाणी सेल वॉल तयार होत नाही, थोड्याशा वेळाने या ठिकाणी सेल वॉल तयार होतं. ओके, सो आफ्टर दॅट हे जे फिमेल गॅमॅटोफाइट आहे ते या ठिकाणी तयार होणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रिओ सॅक. 6 of the 8 न्यूक्लियाय आर सराउंडेड बाय द सेल वॉल. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे 6 सेल्स आहेत, 3 अँटीपोडल, 2 सिनर्जिड आणि एक सेल, ह्यांनाच फक्त सेल वॉल प्रेझेंट आहे. बाकीच्या 2 न्यूक्लियसला सेल वॉल नाहीये कारण ते सेंट्रल सेलमध्ये येतात. ओके, सो जे 2 न्यूक्लियाय तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते कुठे आहेत? सेंट्रल सेलमध्ये आहेत. सो सेंट्रल सेल पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. एक ॲपॅरेटसच्या बिलो जे सिच्युएटेड आहेत. एक ॲपॅरेटस म्हणजे काय? हे जे सिनर्जिड आहे आणि एग आहे. ओके, सिनर्जिड आणि एग या लोकांना मिळून आपण एग ॲपॅरेटस म्हणतो आणि हे न्यूक्लिया यांच्या बिलो, यांच्या मागे प्रेझेंट आहे. बट मागे कसं दाखवणार ना, आपल्याला 2D इमेजमध्ये असं मागे नाही दाखवते, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं वर दाखवले. बट ॲक्च्युअली दे आर सिच्युएटेड बिलो दी एग ॲपॅरेटस. नेक्स्ट आहे देअर इज अ कॅरेक्टरिस्टिक डिस्ट्रीब्युशन ऑफ दी सेल्स विदिन दी एम्ब्रिओ सॅक. 3 सेल्स आर ग्रुप टुगेदर ॲट दी मायक्रोपायलर एंड, ज्याला आपण काय म्हणणार आहोत? फटाफट आपण खूप वेळा रिवाइज केलंय. यस, सिनर्जिड आणि एक सेल, त्या तिघांना मिळून आपण काय म्हणतो? एग ॲपॅरेटस म्हणतो. सो ॲट दी मायक्रोपायलर एंड काय आहे? एग ॲपॅरेटस आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिनर्जिड्स वरती आपण जर पाहिलं तर सेल्युलर थिकनिंग आहेत मायक्रोपायलर टीप वरती आणि या ठिकाणी तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहायला मिळतात असे बोटासारखे फिंगर लाईक स्ट्रक्चर्स, त्याला आपण म्हणणार आहोत फिलिफॉर्म. ओके, सो हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस तुम्हाला खाली थोडंसं पाहायला मिळतं. हे पण कुठे आहे? सगळं मायक्रोपायलर एंडकडे आहे. दुसरे 3 सेल्स जे आहेत, अजून एक, हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस काय करणार आहे? जेव्हा मेल गॅमेट्स फिलिफॉर्म पर्यंत किंवा एम्ब्रिओ सॅक पर्यंत येणार आहेत तर त्यांना जे आतमध्ये ऍक्च्युअल एग सेल आहे तर ते एग सेल पर्यंत जो मार्ग आहे तर ते गाईड करण्याचं काम हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस करणार आहे. ते कसे गाईड वगैरे करतात हे आपण पॉलिनेशनच्या नंतर पाहणार आहोत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे 3 अजून सेल्स प्रेझेंट आहेत चलाझल एंडवरती, त्याला आपण म्हणणार आहोत अँटीपोडल्स. ओके, नेक्स्ट आहे एक मध्ये लार्जेस्ट सेंट्रल सेल प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये 2 पोलार न्यूक्लियाय आहेत आणि अशा प्रकारे अँजिओस्पर्मच्या एम्ब्रिओ सॅकमध्ये 8 न्यूक्लियस असतात आणि 7 सेल्स असतात. ओके, सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत पूर्ण फिमेल पार्ट जो आहे तो डिटेलमध्ये समजलेला आहे. नेक्स्ट आहे पॉलिनेशन, जे आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण हा स्वतंत्र असा खूप मोठा टॉपिक आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला एक नवीनच व्हिडिओ तयार करावा लागेल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की शेअर पण करा, कारण यू नो की तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओ तयार करायला खूप सारी मेहनत लागते. सो आवडला तर नक्की शेअर करा, लाईक पण करू शकता हवा असेल तर, अँड सबस्क्राईब पण करून टाका मग आता. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट पार्ट पाहायला नक्की पहा अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.